सध्याच्या भयानक वेगाने प्रगत होत जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याला दैनंदिन जीवनात सतत होत असतो। स्मार्टफोनवरच आता आपण घर बसल्या बाजार, हाट, खरेदी आणि बँकेची कामे करू शकतो। कुणालाही काहीही आणि कुठेही पैसे पाठवू शकतो। हा व्हिडिओ एका 4 चाकी गाडीमधून शूट झालाय। व्हिडिओच्या सुरुवातीला पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेली एक व्यक्ती गाडीच्या दिशेने येत असल्याचे आपण पाहू शकतो। तो माणूस जवळ आल्यावर लक्षात येते की तो एक भिकारी आहे। इतकंच नाही तर तो एक अंध भिकारी आहे। त्या भिकाऱ्याने आपल्या गळ्यामध्ये एक QR कोड असलेला बोर्ड लटकवलेला दिसतो। गाडीमध्ये बसलेली व्यक्ती आणि भिकारी यांमध्ये काहीतरी बोलणं होतं, मात्र ते वेगळ्या भाषेत असल्याने ते नेमकं काय बोलत आहेत हे समजत नाही। परंतु व्हिडिओमध्ये दिसणारी गाडीत बसलेली व्यक्ती आपल्या फोनच्या मदतीने भिकाऱ्याच्या गळ्यातील कोड स्कॅन करून त्यावर 10 रुपये पाठवते असं आपल्याला दिसतं। मात्र आपल्याला खरंच पैसे पाठवले आहेत का याची खात्री करण्यासाठी भिकारी देखील आपल्या खिशातील फोन काढून कानाजवळ नेतो आणि त्यावर 10 रुपये आल्याचा मेसेज खात्री करून घेतो। असे या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळते। हा व्हिडिओ गुवाहाटीमधील असल्याचा व्हिडिओ लिहिलेल्या मजकुरावरून समजतंय। गुवाहाटीच्या गजबजलेल्या रस्त्यावर आज एक उल्लेखनीय दृश्य पाहायला मिळालं। एक भिकारी चक्क फोनपेचा वापर करून लोकांकडून भीक मागत आहे। त्यासाठी या डिजिटल व्यवहाराचा वापर तो करत आहे। खरंच तंत्रज्ञानाला कोणतीही सीमा नाही। सामाजिक किंवा आर्थिक कोणतंही अंतर तंत्रज्ञान पार करू शकते आणि हे त्याचेच एक उदाहरण आहे। हा क्षण खरेच विचार करायला लावणारा असून करुणा आणि नवनिर्मितीच्या विकसित होत असलेल्या लँडस्केप बद्दल भाष्य करणार आहे। याचं जोरावर मानवता आणि डिजिटल प्रगतीला छेद देण्यावर विचार करू शकतो असं देखील या व्हिडिओ खाली लिहिलेलं आहे।